या कार्यक्रमातली दृश्य तुम्हाला अस्वस्थ करू शकतात, पण सफाई कामगारांची ही कहाणी मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. लोकवस्ती इतकी घाण होत राहते. आता धुवून गेलोय तर थोड्या वेळाने परत घाण होणार. झाडू सुद्धा भेटत नाही आम्हाला. आज आम्ही 1 वर्षापासून असं या झाडूने काम करतोय आम्ही. हात टाकून पण काढायला लागते ते. हे सगळं बघणं इतकं किळसवाणं वाटतंय ना. मग हे सगळं करणं किती किळसवाणं असेल. आणि हे सगळं फार दूर नाही. हे सगळं घडतंय तुमच्या आमच्या शहरात, तुमच्या माझ्या आजूबाजूलाच. आणि हे सगळं करणारे हे हातही आहेत तुमच्या माझ्यासारख्या माणसांचेच. पण यात माणूस पण कुठे आहे? मानवी विष्ठेची सफाई करणारे हे अनवाणी हात, घाणीच्या पायात माखलेले पाय, डोक्यात सणक भरावी तशी भिनणारी दुर्गंधी, पोटात ढवळून काढणारी किळसवाणी दृश्य, ही विदारक दृश्य आहेत पुरोगामी महाराष्ट्रातल्या आघाडीच्या शहरांमधली, ज्यामध्ये 55% गरीब कुटुंबांना शौचालयच नाहीत. माणूसपणाची लाज वाटावी अशी ही सफाईची अमानुष पद्धत. स्वच्छ शहरांमधल्या अस्वच्छ माणसांची, अस्वच्छतेची सफाई करणाऱ्या नरक सफाईची. खरं तर या नरक सफाईची सुरुवात झाली ब्रिटिश राजवटीपासून. ब्रिटिशांनी नगरं बसवली, नगरपालिका, महानगरपालिका स्थापन केल्या, कुशल कामगारांना तिथे नोकऱ्या उपलब्ध झाल्या. त्यातलीच काही भरती होती सफाई कामगारांची. गुजरात, हरियाणा, पंजाब या उत्तरेतल्या राज्यांमधून मेघवाळ, मेहतर, वाल्मिकी या समाजातल्या लोकांनी आपापली गावं सोडली आणि या नोकऱ्या पत्करल्या. कुणी गावातल्या दुष्काळाला कंटाळून, तर कुणी सरंजामी जाती व्यवस्थेच्या पिळवणुकीला वैतागून. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश गेले, पण ही व्यवस्था मात्र आजही कायम राहिली आहे. मी 18 वर्षापासून काम करतो. माझे वडील पण हेच काम करत होते. अजून मी 9वी शिकलेलं आहे, 8वी 9वी पासून. आणि हे काम लय घाणीचं काम आहे, त्याच्यामुळे मला लय त्रास होतो काम करताना. सफाई कामगारामध्ये 2 प्रकारचे काम आहे. एक सुकं काम आणि एक ओलं काम. जे सुकं काम म्हणजे फक्त कचरा साफ करणं, रस्ता झाडणं आणि रस्त्यावरील कचरा उचलणं. आणि ओलं काम म्हणजे मैला उचलणं, मैला साफ करणं आणि मैला वाहणं. आज आम्ही कोणाला सांगू शकत नाही. आज आम्ही कोणाला सांगू शकत नाही की आम्ही काय काम करू शकतो, काही नाही. असा आम्हाला त्रास होतो. आम्ही कोणाला सांगितलं की महिला काम करतो, लोक आमच्याकडनं 10 फूट पहिले लांब पळतात. कोणी आमच्या जवळ येत नाही लवकर इथे. हा त्रास आहे आम्हाला इथे. ही कामे पूर्वीपासून मेघवाळ, मेहतर, वाल्मिकी समाजाचे लोकच करीत आलेले आहे. जसजशी शहरं वाढायला लागली तसतशी ह्या प्रश्नाची विदारकता सुद्धा. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ह्याला अपवाद नाही, की उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं पंढरपूर सुद्धा नाही. तब्बल 12 वर्षाने ज्या ठिकाणी येऊन एका डुबकीनं पापक्षालन करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या नाशिकमध्ये तर याची भयान परिस्थिती आहे. पवित्र गोदावरी किनारी वसलेली नाशिकची मंत्रभूमी, शाही स्नानानं पाप धुवून तुम्हाला स्वच्छ करण्याची हमी देणारं हे शहर. इतकंच नाही तर पुण्याचा प्रसादही तुमच्या पदरी टाकणारं. देशाविदेशातून लाखो भाविक इथे येतात, मोठ्या भक्तिभावानं पूजा अर्चा करतात. नाशिक शहरात कायम राहणाऱ्यांची लोकसंख्या सुमारे 20 लाख. पण श्रावण महिना, अधिक महिना, रामनवमी यासारख्या सणांमध्ये ती काही लाखांनी वाढते. सिंहस्थ कुंभमेळ्यात तर काही कोटींच्या घरात भाविकांची फ्लोटिंग पॉप्युलेशन असते. धार्मिक कार्य असलं तरी शरीर धर्म कुणाला चुकलाय? सुरेश सोलंकींसारखे सफाई कामगार तर बालपणापासून या बजबजपुरीचे साक्षीदार. मी कमीत कमी 12-13 वर्षाचं असताना जुना नाशिक आहे, तिकडे मी माझ्या मावशी नाही बरोबर त्यावेळी टोपली संडासं होते. घराघरामध्ये, वाड्यावाड्यामध्ये अंधार राहायचा. त्यावेळी आम्ही 4-4:30ला जाऊन त्या अंधारामध्ये हाताने मैला घ्यायचो आणि हाताने मैला काढून त्या मैला ढोलमध्ये टाकायचो. आज टोपली संडास गेले, सेप्टिक संडास आले, पण परिस्थिती फारशी बदलली नाही. डोक्यावरचा मैला हातापाशी आला एवढाच काय तो फरक. काहीच फरक नाही पडला. तेच मैला आम्हाला हाताने उचलावा लागून राहिला आहे, हातानेच आम्ही काम करून राहिलेले. तीच गती आहे, तीच परिस्थिती आहे आतापर्यंत. आमच्या पुढच्या पिढीला आमचं हे काम नको. कारण का आम्ही भले आज आम्ही या दलदलीमध्ये घाणीत आहे,
पण आम्हाला आहे ना, हे आमच्या मुलांना ही परिस्थिती नको यायला. सफाईचं काम करणाऱ्या प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या मुलाची तरी यातून सुटका व्हावी, पण मैला साफ करण्याचं हे दुष्टचक्र थांबतच नाही. 1973 मध्ये महाराष्ट्र सरकारनं लाड समितीची स्थापना केली होती. त्यांनी 1000 लोकसंख्येच्या मागे 5 सफाई कामगारांची शिफारस केली. त्यानुसार आज राज्यातल्या प्रत्येक मोठ्या शहरात सफाई कामगारांची मोठी कमतरता आहे. घाण करणारे हात वाढतायत आणि घाण स्वच्छ करणारे हात मात्र कमी होत चाललेत. गोदावरी किनारी जी गत तीच चंद्रभागेच्या काठावरही. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविक पंढरपूरला येतात. बदलत्या काळानुसार पंढरपूरनं आणि वारीनंही आधुनिक रूपं घेतली, पण बदलले नाहीत ते इथले संडास. इथे हजारो लोक येतात, पण तात्पुरते सुद्धा नवीन भंगी कामगार नेमले जात नाहीत आणि त्या आम्हालाच सगळं काम हे ओढावं लागतं. त्यामुळे हे शहर अतिशय घाण होतं आणि ह्याला मग जबाबदार कोण? आपली विभागणी अशीच आहे की घाण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, साफ करण्याची जबाबदारी काही थोड्या लोकांची आहे आणि घाण झाली रे झाली की आपण नाकाला रुमाल लावतो. मुंबईची नरक कहाणी तर याहूनही विदारक. 11 कोटींच्या मुंबईकरांची घाण साफ करण्यासाठी सफाई कामगार आहेत अवघे 35,000. यातले 21,000 कामगार मुंबई महापालिकेच्या कायम सेवेतले, बाकी सगळे कंत्राटीच. मुंबईतल्या 1/3 लोकसंख्येसाठी शौचालयच नाहीत. त्यामुळे अर्थातच सफाई कामगारांची परिस्थिती दयनीय झाली आहे. कचरा कोंडी या डॉक्युमेंटरीच्या निमित्तानं अतुल पेठेंनी सफाई कामगारांची ही कोंडी अचूक टिपली आहे. हे काय आयुष्य आहे? म्हणजे पहाटे 6 वाजता झाडणकाम करणारी बाई ही जेव्हा मानवी विष्ठा उचलते तेव्हा तिचं आयुष्य कसं जात असेल? त्यांच्यातले सण समारंभ ते साजरे कसे करत असतील? आणि ह्याची थोडी सुद्धा कल्पना आपल्या समाजातल्या 3/4 लोकांना अजिबात नाही. मी तर म्हणेन 99% लोकांना नाही. सर्वात भीषण म्हणजे या विदारक प्रश्नाकडे पाहण्याचा शासनकर्त्यांचा दृष्टिकोनही तितकाच अमानुष. सफाई कामगारांची कमतरता आणि तेवढीच त्यांना देण्याच्या साधनांचीही. एवढं किळसवाणं आणि आरोग्याला हानिकारक काम असताना ग्लोव्ज, मास्क, गमबूट ही संरक्षक साधनं, झाडू, फावडी, लोडगाड्या ही कामाची साधनं तरी आवश्यक आहेत ना. खरं तर आत्तापर्यंत सफाई कामगारांसाठी नेमलेल्या प्रत्येक आयोगानं अत्यावश्यक साधनं मिळालीच पाहिजेत ही शिफारस सक्तीची केली आहे. दरवर्षी 3 जोड गणवेश, 1 जोड चप्पल, 1 जोड गमबूट, त्याशिवाय ग्लोव्ज, ब्रश, झाडू, घमेली, लोडगाड्या आणि महत्वाचं म्हणजे साबण, फिनाईल आणि पावडर. पण प्रत्यक्षात काय दिसतंय? मला झाडू भेटत नाही, आम्हाला ग्लोव्ज भेटत नाही, मास्क भेटत नाही, मला कुठल्याच गोष्टी भेटत नाही. आता मी महिला काम करतो, आमच्याकडे 4 वर्षापासून फुटकी बाटली ते वस्तू आहेच नाही आमच्याजवळ. काही वेळेस आम्हाला संडासामध्ये हात टाकावा लागतो. तुटलेलं साहित्य राहतं त्याच्यामध्ये आम्ही कामं करतो आणि ते सगळं अंगावर उडतो. 2 वर्षातून एकदा गणवेश भेटतो आम्हाला आणि तो बी आम्हाला कापड भेटतो. आम्हाला शिलाई फक्त 500 रुपये भेटते. महिना 8-8 दिवस होऊन जाते तरी मी गज आहे बघा, ते गजनी मी काढून घेतो माझ्याकडून. कधी हात टाकतो, गजनी नाही निघते ना, बाटली वगैरे अटकते. फिनाईल तर कधी येतच नाही इथपर्यंत आणि पावडर पण कधी भेटत नाही. त्या लोक इथं पावडर मारायचे राहते डास निर्मूलनचे, ते सुद्धा गणत नाही. कधी कुठलीच व्यवस्था नाही, आम्हाला कुठल्याच प्रकारची सुविधा भेटत नाही आम्हाला या ठिकाणी. त्यामुळे साहजिकच व्यसनं आणि आजारपणं यांच्या पाचवीला पुजलेली. सरकारच्या नियमानुसार यांना महिन्याला 1,800 रुपयांचा वैद्यकीय भत्ता मिळायला हवा, पण प्रत्यक्षात मिळतो अवघा 1,000 रुपये, तोही मोठ्या शहरात. वैद्यकीय तपासणीचा पत्ताच नाही. महापालिकेच्या रुग्णालयात यांनी उपचार घ्यावेत ही अपेक्षा, पण आजारी पडल्यावर यांना सिक लीव्ह घेण्याची ही मुभा नाही, कारण बदली कामगार मिळत नाही. दमाची बिमारी होती, परत टीबीची बिमारी होती, कॅन्सरची बिमारी होती. मी डॉक्टरकडे गेलो तर ते म्हणे ॲडमिट व्हा. मी म्हणलो आता मी ॲडमिट होईल ते काम पडून राहील. ते पोट दुखायचं थांबतच नाही. गॅस ॲसिडिटी वगैरे सगळे आजार होतात, TB सारखे. प्रत्येक 2 महिन्यात आमची तपासणी व्हायला पाहिजे, तसं काही करत नाही ते. आजपर्यंत आमचं काही तपासणी पण केलेली नाही आहे त्यांनी. त्याच्यामुळं मी प्रायव्हेटमध्ये गेलो दवाखान्यात, कधी 500 रुपये पण लागून जातात. जास्ती आजारी पडले तर 1,000-2,000 पण लागते दवाखान्यात. या शारीरिक वेदनांपेक्षाही तीव्र असते ती मानसिक वेदना. बाकी तर लोक आमच्यापासून लांब पडतात. आम्ही महिलेचं काम करत असतो. दुसरं काम म्हणजे देऊच देत नाही कोणी आम्हाला. आम्हाला म्हणतात तुम्ही हेच काम करतात, पहिल्यापासून तुम्ही हेच काम करत राहा. माझी लहानपणी असताना माझी मोठा क्रिकेटर होण्याची इच्छा होती व पायलट होण्याची इच्छा होती, पण त्या दोन्ही अपुऱ्या राहून
मी झाडू कामगार मध्ये आलोय आणि महिला काम करतोय आज. इंजिनिअरिंग पण केली तरी सुद्धा मला हे सफाई कामगाराचं काम करावं लागतं. इंजिनियर झालेला तरुण संडास साफ करतोय हे ऐकून धक्का बसला ना? पाहूया पुढल्या भागात, पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. शिक्षणानं प्रश्न सुटतात, परिस्थिती बदलते असं मानलं जातं, पण सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे सुद्धा फसवं ठरलेलं आहे. MA झालेली तरुणी सफाई कामगार म्हणून भरती करून घेतली जाते. इंजिनिअरिंग शिकलेला तरुण हा संडास साफ करतो, तो सुद्धा शासकीय सेवेत. यातच या व्यवस्थेतला दांभिकपणा सिद्ध झालाय. कॉलेजमध्ये असताना यालाही वाटलं नव्हतं की आपल्याही हाती झाडूच येईल. किंबहुना झाडू नको म्हणून त्यानं कसून अभ्यास केला होता. माझे आजी आजोबा आणि आई वडील हे सगळे सफाई कामगारच महिला कामगार करत होते. माझी इच्छा होती की मी हे काम करू नये, म्हणून आईने मला आई वडिलांनी मला शिक्षण करण्याचं, मग मी शिक्षण केले. 10वी पास केली, 12वी सायन्स केले. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी डिप्लोमा केला आणि मला वाटत नव्हतं की मला सफाई कामगार डिप्लोमा करून सफाई कामगारचं काम करावं लागेल. ही कहाणी आहे आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या मनोज पडायाची. इंजिनियर झालेला हा तरुण नाशिक महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतो, तेही सार्वजनिक संडास साफ करण्याचं. मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला, खाजगी क्षेत्रात, सरकारी क्षेत्रात, पण मला कुठेही चान्स भेटला नाही. त्याच्यामुळं मला नाईलाजाने आईच्या जागेवर मी नगरपालिकेत पण खूप ट्राय केला काम करता, पण मला काम कुठे तिथे भेटले नाही. शेवटी माझी आई निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागेवर मला ही सफाई कामगाराचं काम भेटलं. तीच गत मंजुषा चव्हाणचीही. मेहतर समाजासाठी महापालिकेनं बांधलेल्या चाळींच्या शेजारी मंजुषाचं झोपडी वजा घर आहे. हक्काचं, तरीही अतिक्रमण विरोधी पथकाला कायम खुपणारं. महानगरपालिकामध्ये ॲज ए क्लार्क म्हणून पुष्कळ वेळा मी ॲप्लिकेशन दिलं, पण मला कधीच तसं काही मला रिस्पॉन्स किंवा काही असं लेटर नाही आलं. मंजुषाचा झगडा एकच आहे. MA पास असून सुद्धा आज माझी नियुक्ती माझ्या आईच्या जागेवर ॲज ए क्लार्क न होता स्वीपर या पोस्टवर माझी नियुक्ती झालेली आहे. खाजगी क्षेत्रातले अनुभवही वेगळे नाहीत. नोकरीसाठीचा बायोडाटा हा त्यांच्यासाठी नकार घंटाच ठरतोय. मॅडम, आता आम्ही ॲड्रेस प्रूफसाठी हे देतो ना, जे डॉक्युमेंट्स असतात आमचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे, त्याच्यावर लिहिलेलं असतं की हिंदू, मेघवाळ किंवा भंगी, हे जुन्या याच्यात लिहिणं आलेलं आहे. तर आम्ही देतो तेव्हा आम्हाला समोरून अप्लाय येते की आम्ही तुम्हाला 2 दिवसानंतर फोन करू, 3 दिवसानंतर. आम्ही त्या जॉबसाठी एकदम तयार असतो की आम्ही हे करू पण शकतो. त्याच्यात आमच्या समोर जे असतं ना, त्यांच्यासमोर आमचं एक्सपिरियन्स जास्तच असतं त्या हिशोबाने, तरी आम्हाला त्याच्यात म्हणे फोन करतो 2 दिवस 4 दिवस, पण काही फोन येत नाही. त्यांना माहिती पडते की हे या समाजाचे, आम्ही यांना इथं नाही बसवू शकत. यंत्र आली, पण ती चालवण्यातही जातीभेदच. महापालिकांमध्ये शौचालयांच्या टाक्या साफ करण्यासाठी सक्शन व्हॅन्स आल्यात, पण सफाई कामगारांची महिला सफाईतून सुटका झालेली नाही. सक्शनच्या गाडीचं काम आहे. संडासमधला जो मैला वगैरे टाकीत जाऊन साचतो त्याच्यातला सक्शन केला जातो, लिक्विड केला जातो, आणि तो सक्शन काय जो सॉलिड असतो नाईट सॉईल वगैरे ते सक्शन होत नाही. ते फुटबॉलला चिटकून येतो आणि ते आम्हाला हातानेच काढावं लागतं. दुसरे कास्टचे लोकांना या गाडीवर पाठवतात तर ते येत नाही, कामही करत नाही त्याच्यावर येऊन, आणि ते या महिलाचे कामाला लांब पडतात. वाल्मिकी, मेहतर, मेघवाळ समाजाचेच लोक या गाड्यांवर काम करतात. सेप्टिक टँक जेव्हा उघडतो आम्ही, त्याच्यातला जो गॅस असतो तो आमच्या तोंडाला येऊन भडकतो डायरेक्ट. ते नंतर 5-10 मिनटं आमच्या डोळ्यांना त्रास होतो. जेवताना सुद्धा आम्हाला गळ्यात त्रास होतो गिळताना. म्हणजे काहीच बदललं नाही का? सफाई कामगारांच्या या अमानुष अपेक्षा कमी करण्यासाठी सरकारनं आतापर्यंत अनेक आयोग नेमले, त्यांनी शिफारसीही भरपूर केल्या, पण प्रश्न सुटला का? सफाई कर्मचाऱ्यांचे जे लहान सहान जे काम होते, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कामाचे जे नगरपालिका, महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जात होती, त्या सगळी कामे ठप्प पडलेली आहे. सफाई कामगारांसाठी आतापर्यंत बरेच नियम झाले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी राज्यस्तरीय आयोगाची स्थापना करणे, महाराष्ट्र शासन अधिनियम 1997, प्रत्यक्षात 19 ऑगस्ट 2004च्या अधिसूचनेनुसार 5 वर्षाच्या मुदतीचा तो वाढवण्यात आलेला कालावधी तो 6 वर्षाचा केला.
मात्र कालावधी वाढवला, मात्र आयोगावर कोणत्याही सदस्यांची किंवा अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड केलेली नाही. सफाई कामगारांसाठी बांधलेली निवासस्थानं मालकी हक्कानं देण्यात यावीत. नगर विकास विभाग मंत्रालय 26 एप्रिल 1985. प्रत्यक्षात नगरपालिकेच्या नावावर सगळीकडे फक्त आमच्या नावावर आहे, पण ते नगरपालिकेच्या हद्दीमध्ये. म्हणजे आज आमची जर मला असं वाटलं की माझं घर तुम्हाला देऊ तर तशी मला परमिशन नाही. हे काम करणाऱ्या कुटुंबातल्या सदस्यांना इतर व्यावसायिक शिक्षण देणे, पर्यायी रोजगार किंवा गाळे उपलब्ध करून देणे. उपसचिव महाराष्ट्र 8 सप्टेंबर 1994. प्रत्यक्षात आम्ही गाळ्यासाठी खूप केलेले, लोन केलेले महात्मा फुलेमध्ये, का आमचं लोन कधी पास झालेलं नाही. माझं टॅटूचं जॉब करायची खूप इच्छा आहे की मी त्याची गाळा घेऊ, हे करू, पण ते गाळाचं होत नाही, आमचं दुकानाचं होत नाही कधी. सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे. संचालक नगरपालिका 15 जुलै 1986. प्रत्यक्षात शिक्षण करून सुद्धा त्यांना हवं तसं काम भेटत नाही. मग उदाहरणार्थ आम्ही माझ्या मुलासाठी 5 लाखाचं केलं होतं, पण वरतून काय असे अधिकारी बसलेले त्यांनी फक्त 1.5 लाखाचंच केलेलं आहे. ते आम्ही परत केलं ते 1.5 लाखाचा. या समाजातल्या शिक्षितांना शैक्षणिक गुणवत्तेनुसार भरती आणि पदोन्नती देणे. एनआर मलकानी समिती, केंद्र सरकार 1957. प्रत्यक्षात मागे पदोन्नती झाल्या तिथे पण मी अर्ज केला, पण माझ्या अर्जावर त्यांनी शेरा मारला की आमच्याकडे हे पद उपलब्ध नाही. सफाई कामगारांना मैल्याच्या अत्यंत वाईट कामापासून मुक्ती देण्यासाठी आतापर्यंत कित्येक आयोग नेमले, कित्येक शिफारशी झाल्या, पण प्रत्यक्षात काहीच फरक पडला नाही. पाहूया पुढल्या भागात, पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. भंगी मुक्ती योजनेपासून गेल्या 60 वर्षात कित्येक आयोग आले, कित्येक योजना झाल्या, कित्येक शिफारशी झाल्या आणि तितकेच कायदे सुद्धा. थेट लाड कमिटी असेल, बर्वे कमिटी असेल, मात्र आजही सफाई कामगारांना मैला साफ करण्याच्या कामापासून मुक्ती मिळाली नाही. काय त्यामागची कारणं आणि काय त्यावरचे उपाय पाहूया. एकतर आपलं सामाजिक मानस असं आहे की तुमची जात ज्या स्वरूपाची असते त्या स्वरूपाचा व्यवसाय तुम्हाला नंतर उपलब्ध व्हायला लागतो. या व्यवसायातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण नोकरीच्या स्वरूपामध्ये त्यांना फारसं यश मिळत नाही. स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी लागणारं भांडवल त्यांच्याकडे नसतं, ती पत नसते, आणि त्यामुळे फार क्वचित काही माणसं आपल्या याच्यावरती पुढे जातात. किंवा अन्य कंपन्यांमध्ये जरी गेले की ज्यांनी तिथे जात लिहिल्यानंतर त्यांना कधीही इतर हेल्परच्या कामात सुद्धा घेतलं नाही, त्यांना सफाई कामगार म्हणूनच नेमण्यात आलं. परंपरेने हे काम केल्यामुळे एक प्रकारची अशी मानसिकता याही समाजात आहे की आपल्याला हे काम हक्काने आपल्यालाच मिळणार आहे, हे जाणार आहे कुठे, ही आपली राखीव जागा आहे 100%. असं म्हटल्यामुळे देखील अनेक लोक हे काम करीत राहिले. म्हणजे त्यांच्यातल्याच एका माणसाचं वाक्य होतं की घडीभर की बेशर्मी, दिनभर की आरामी, अशी पण एक मानसिकता त्याच्यात तयार होते. या दोन्ही मानसिकतांच्या विरुद्ध एकाच वेळेस लढाई लढावी लागेल. सरकारने ठरवलेलंच आहे की जी सुलभ शौचालय ते मेघवाळ, मेहतर, वाल्मिकी समाजाच्या लोकांना असं घाणीचं काम द्यायचं नाही, त्यांना ते सुलभ शौचालयाचं काम द्यायचं. परंतु महापालिकेने हीच कामं कॉन्ट्रॅक्ट बेसवर सुलभ इंटरनॅशनलला देऊन टाकलेली आहे. आणि जी झोपडपट्टीमध्ये असेल, घाणीच्या ठिकाणी जी सुलभ असेल ती कामं आमच्या समाज लोकांना दिलेली आहे. आपण आता एवढे जर हायटेक झालो की मंगळावर यान पाठवू शकतो, तर आपण ही साधी व्यवस्था करू शकत नाही इतके वर्षामध्ये की माणसाला हे कामच करावं लागू नये आणि या संपूर्ण जातीची याच्यातून सुटका व्हावी असं आपण कधी मनावर घेणार आहोत. पण आपल्या बुद्धिमंतांच्या पुढचा हा प्रश्नच नाही आहे प्राथमिकतेचा, सरकारच्या तर मुळीच नाही आहे. त्यामुळे हे आहे तिथेच राहिलेलं आहे गाडं रुतून, घाणीत रुतलेलं गाडं आहे हे सगळं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना आवाहन केलं होतं, ज्या कामामुळे तुम्हाला समाज हीन समजतोय ती कामच तुम्ही सोडून द्या. उद्या कदाचित मैलात हात घालणाऱ्या ह्या समाजानं ह्या कामाला नकार दिला तर कदाचित बोथट झालेल्या राजकर्त्यांच्या, प्रशासनाच्या आणि समाजाच्या नाकाला तेव्हाच त्यांच्या या नरक सफाईच्या नरक वेदना झोंबू शकतील.